नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. 5 मिनिटं फक्त नाक दाबून बसून पहा काय होतंय. पहा इथंच पहा. चला मी थांबवतो 5 मिनिटं. जरा तुमचं नाक दाबून हसा. मरा. मग मला सांगा हे 2 जण इतके वाईट आहेत. एक काम आणि क्रोध, तिसरा आहे लोभ. लोभ. मग भांडणाचं मूळ काय? लोभ. बहीण भावाचं भांडण काय झालं? इस्टेट. नवरा बायकोचं जमत का नाही? इस्टेट. भावा भावाचं जमत का नाही? लोभ. माणसाच्या भांडणाचं मूळच काय आहे? लोभ. आणि लोभ माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही. एखादा अधिकारी एखाद्या साहेब माणसाला 2-4 वेळा ऑफिसात सहीसाठी का बोलतो? हा करेक्ट. उद्या शनिवार आहे, सुट्टी आहे. उद्या गुरुवार आहे, सुट्टी आहे. परत शनिवार दुसरा आहे. रविवारी सुट्टी आहे. सोमवारी साहेबाचा दौरा आहे. मंगळवारी इंटरनल काम आहे. बुधवारी मोठा साहेब येणार आहे. मग भुंगवतो का? याचं उत्तर आहे आता पटापटा बोला. काय? लोभ. सगळ्या माणसांना 3च रोग झालेत. 1 मला पैसा पाहिजे. 2 मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3 मला भोग पाहिजे. हे कॅन्सर बिन्सर किरकोळ रोग आहेत. आणि कॅन्सर बिन्सर का व्हायला लागला? आता तुमच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? पटापटा बोला. वाढलं का कमी झालं? का? घरचं खायचंच नाही ना. घरी खायचंच नाही. तुम्ही रोडचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. याचं तुमचं काय मत आहे? पण आम्हाला वेळ नाही ना. आम्हाला वेळ कुठे? आम्ही स्वयंपाकच करत नाही. आम्ही पार्सल आणतो. इतकी दरिद्री माणसं आहेत आम्ही. आम्ही दोघंच असल्यामुळे ना 6 चपात्या आणि 1 लाल बाटली आणतो सॉस. ते सॉस का सॉस काय ते? आणि ते चपातीला चोळायचं आणि त्याचा रोल करायचा. रोल आणि टी पुढं. काय दरिद्री माणसं. बरं 1 रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते तिकडून खाते हे इकडून खाते. त्याचं संपदाला येणं जीवच बाहेर काढून टाकली. खायला पुढे माना नाही तर नका मानू. बाहेरचं खाणं बंद केलं तर कॅन्सर होणार नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? खायलाच कुठे तुम्हाला? आता हे तुम्ही सगळे मुंबईवाले ना, तुमचे फक्त कपडे भारी आहेत, दागिने भर. तुम्हाला खायला नाही. खायला कुठं काय? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर कर? मी सत्कार करतो तुझा 5 किलो. तुला खोबरं कळतं का? खोबरं खायला कुठे? खायला काय? इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. मग पक्की कुठे आहे? आणि पाणीपुरी. खायलाच नाही लोकांना. फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे, शर्टी मिल्टिंग करायची, स्वतःला शहाणं समजायचं. खायलाच नाही. मॅगी खातो तू? नाही खात जाय. तू कितीला आहे? तू सेमी का मराठी? इंग्लिश मीडियमला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड. करेक्ट. स्टोन सॉलिड. कार्बन सॉलिड. कार्बन सॉलिड. हायड्रोजन. कार्बन व्हाय नॉट गॅस? तू कितीला रे? त्याला काय माहिती किती? गुरुजीला विचारावं लागेल याचं नाव कोणत्या वर्गात. कितीला आहे तू? 7वी. शिमी का मराठी? शिमी. बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कुणाला म्हणतात? बापाच्या बायकोला काय म्हणतात? पत्नी. पत्नी. ही स्थिती आहे. बोललं का इंदुरीकरांनी खिल्ली उडवली. त्याचा गेम. ह्या जगात जो खरा बोलल ना महाराज तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही.
इतकी वाईट परिस्थिती आहे, खरं बोलायचंच नाही. नाही तर हे चित्र आहे की नाही बा. इंग्लिश मिडियमला तू सेमीला आहे ना. बरं सेमीला आहे तू. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस. त्याला काय काही घेणार नाही. तू कितीला आहे का, सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम का. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस. करेक्ट. वूड 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 इज ए सॉलिड. करेक्ट. कार्बन इज ए सॉलिड अँड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. स्थिती वाईट आहे, फक्त बोलायचं नाही कोणी. बोलला तो मेला. तू कितीला रे? 10वी झाली आता. परीक्षा दिली 10वीची. सेमीला होता का मराठीला? सेमी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, Newton in 9th standard and Kepler at 10th standard. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? Correct. In chapter number 4, paper number 1, chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? 4थ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे, तिचं नाव काय? राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? काय कोण सांग? फ्लेमिंग राईट हँड रूल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. मग तू सांग, सेमीला जातो. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बीन स्टोर्ड बट इट कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड. काय क्लास आहे तुला? क्लास. हा, क्लासला जा. क्लास कसे 3 पाहिजेत रोज. अरे इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. करेक्ट. इतकी वाईट स्थिती आहे. झाड वांज आहे, त्याला मुळे अज्ञान आहे. अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत. 4 कोंबाला मी तू तुझं माझं, आणि त्याच्यात ते खोडं फांद्या सुरू झाल्या. पहिली काम, दुसरी क्रोध, तिसरी लोभ. आलं इथपर्यंत. 4थी फांदे मत 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 मत. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मत मत. मरा मत. किती झाले? 4. आता नावच सांगतो एवढ्यांची. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर आणि अहंकार. किती झाले? 6. आता किती राहिल्या? 6 फांद्या राहिल्या. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6. आता एक फायनल वाक्य, म्हणजे पहिला मुद्दा संपला माझा त्या अभंगातला. अज्ञानाची मुळी तोडा. हे माझं आहे, तोडून टाका. हे मी केलं, तोडून टाका. हे माझ्यामुळे झालंय, तोडून टाका. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा कापा. आणि दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. तिला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा. 12 फांद्या तोडाल तुम्ही देव व्हाल. परत ऐका, घुसलंच कुठं डोक्यात. अज्ञानाची मुळी तोडा. मी सर्व्हिसला आहे, असू दे. रिटायर झाल्यावर 8 दिवसानं ऑफिसला जाऊन बघ तुझी किंमत काय. ते शिपाई सुद्धा तुला रामराम घालत नाही, जे तुला पार्सल आणून देत होतं घरी. लोकांचा फायदा झाल्यावर लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता समजा माझं शरीर अजून मजबूत थोडं बरं आहे, म्हणजे आता लागलंय धक्क्याला, पण बरं आहे. 3 हाणतंय अजून, म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या 2-4 दात पडले, तुम्हाला काही घेणं नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणणार हवा जायला लागली, ते उरफाट बोलायला लागलं, संपला विषय. पावसाळा संपला का खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. लोकांकडे तुम्हाला फक्त यूज अँड थ्रू वापर आहे. लोकांना काय घेणं? अहो घरच्यांना आपलं घेणं नाही. काय मग म्हणतात, अहो मुक्कामाला थांबा ना, आमरस करतो. नाही हो, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे हो. घरचे वाट पाहत. एक वाक्य सांगा, तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक डायरेक्ट इसरत आहेत. तुम्ही वाटलं तर प्रयोग करून पहा. पप्प्याची आई बी एक 8 दिवस तू जाऊन पाय, त्याला काय वाटत नाही. हे तुला वाटतंय मी नसले होते काय करीन, काय करीत नाही.
तू वाटलं तर आता घरी कीर्तन संपलं ना जा लगेच तुझ्या बापाच्या घरी 15 दिवस आहे, फोन बंद ठेव, तो मरणार नाही 15 दिवसात. काय अडत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला तुमचं काय घेणं आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला जग मानतं. चुकीचं आहे ते. लोकांना घेणं हे प्रेम बीम हे सगळं लबाड आहेत. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तू, चक्रम. तुझा मेंदू चेक कर. ती प्रेम करीत नाही, ती फक्त तुला तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा तिचा विषयच नाही. मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या आणि 12 फांद्या तोडा. तुम्ही देव व्हाल. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. मग आता विचारे साहेबांच्या कार्यक्रमात 2024ला नवरात्राच्या देवीच्या उत्सवात मी तुम्हाला 7 वाक्य सांग. आता त्यांचा हा कार्यक्रम 100 वर्ष चालणार. मला त्यांच्यावर देवीची पूर्ण कृपा आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. का? तो माणूस हे काम करताना मोकळ्या मनाने करतो. देवीची सेवा दरवर्षी करतात, पण कशी आहे? वरवर नाही आहे, मनापासून. मनापासून वारकऱ्याचा सत्कार मनापासून. आणि माझ्या माहितीनुसार एवढाच माणूस वारकऱ्याचा सत्कार करतोय. वारकऱ्या लोकांना वारकऱ्यांच्या बाबतीत एकच डोक्यात आहे, त्यांना कळत नाही. आम्हाला तुम्ही सगळी ईडी समजतात. माळकरी का पागल हो. पण त्यांचा सत्कार साहेब करतात, हे विशेष आहे. त्याला नाविन्य आहे. आणि ह्या देवीच्या नवरात्र उत्सवाला दरवर्षी वेगळं काहीतरी नाविन्य आहे. आणि कार्यक्रमात नाविन्य असायलाच. तसं आमच्या कीर्तनात सुद्धा दरवर्षी विषय आहे का नाविन्य आहे. म्हणून तर तुम्ही ऐकायला येता. मी गेल्या वर्षाचं सांगितलं, तुम्ही का घ्याल? त्याच्यात काय आहे? नाविन्य. मग ह्या कार्यक्रमाला तुम्हाला मी 7 वाक्य सांगणार आहे. सांगू का पुढे जाऊ? 1. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकलं की जग संपलं. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? हे आहे ना तवर हे संपलं ना, संपलं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला. काय आग लावायची तर टीव्ही. तुम्ही जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनातला आनंद लुटून घ्या. तुमचं काय मत आहे? आणि पुन्हा येणे बिणे काय नाही, हे सगळ्या गप्पा आहे. कोणाला वेळ नाही, कोणी आलाही नाही. मला तर अजून कोणी भेटलं नाही वरून आलेलं. भाऊ बरं चाललंय आणि आता जायचंय. कमी 2-4 दिवसासाठी आलोय बा खाली. काय चाललंय बा? काय नाही, एकदा संपला विषय. आपण मेलो, जग संपलं. काय घेणं नाही. महाराज वारकरी संप्रदाय बाबा महाराज सातारकरांनी श्रीमंत केला. संप्रदायाची उंचीची मुळात कोणी वाढवली? सातारकर महाराजांनी. उंची वाढवली. पण लोक 1.5 महिन्यात विसरले. आता समजा मी गेलो, आज जाणार नाही, आज 2-3 दिवसात तुम्ही विसरले. लोकांना काहीच घेणं नाही. शरीर चांगलं ठेवा, सगळं मिळेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? याला रोग नाही झाला पाहिजे. हे कॅन्सर विसर तर बाहेरचं खाल्लं नव्हतं. आता अटॅक. आता बऱ्याच लोकांना काय आहे? अटॅक. मीठ खा, गोळ्या खा. काय झालं गोळ्या? अटॅक कळतो तुम्हाला काय? सांगून टाकू का? सांगू का राहून देऊ? सांगू. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. सगळे एज्युकेटेड लोकांनी काय, डॉक्टर बिक्टर कोणी असले तर, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो? मुलगी बरोबर नाही, मुलगा बरोबर नाही. महिलांना अटॅक येण्याचं कारण काय? सून माझं ऐकत नाही. अगं तुझा तुझ्या सुनाचा संबंध काय? तू कोण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला? तुला कळतं का काही? कळतं काय? महिला म्हणणार मला एक सांगा, तुमच्या सुनाचा तुमचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे. तुझा काय संबंध आहे? तिनं पोरगा विकत घेतलाय तो.
त्याला 2 बनियन दिले, 2 अंडरपॅन्ट दिल्या लग्नात बसत्यात, टॉवेल दिला, त्याला नव्हतं ना काही भीक लागली होती, बुट दिले, बुट काय मग अपेक्षा. एक वाक्य सांगा, आपलं कोणी ऐकावं ही आपण अपेक्षाच करू नये. मग ज्याचं त्याचा कलर. आता माझा समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध, काय संबंध. त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचा भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याच्या कर्माची फळही. आपण त्याच्या नशिबाशी घासायचं कशाला, त्याचं तो ठरेल. याला व्हायचं का शहाणं व्हायचं, फक्त चांगले संस्कार करणं आपलं काम. आपण त्याच्यावर दबा आणायचा, तू मेडिकलला जाय कशाला, येडा व्हायला. अरे त्याला 42% मार्क पडले, तू कशाला घालतो त्याला शाळेत, ते आर्टला घालून टाक आणि ते मोकळं सोडून गावात. आणि 25% पालकांनी आहे ना जबरदस्तीनं पोरं ईडी केलीत. माझी इच्छा आहे तो डॉक्टर व्हा, कशाला व्हा डॉक्टर, त्याला कॅपॅसिटी आहे का, त्याला खिडकीतून भूगोलाचं गाड दिलं तर त्याला भूमितीच्या पेपरात लिहिलं. तुम्ही पोरांना कधी बळजबरी करू नका, ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे आणि ज्याचं त्याचं प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत. मग तुम्ही आग्रह करायचं काय काम आहे, तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, तो येडा होऊ शकतो, तू कशाला डॉक्टर. माझं पोरगं कीर्तनकार व्हावा, हा बावळाट अपेक्षा मी का धरावी, माझेच एवढे हाल झाले 30 वर्षात, तर त्याला कशाला ह्याला फड्यात उतरायचं. भाऊ तू येऊच नको इकडं. समाजामध्ये खरं बोलणाऱ्याला लई त्रास आहे, फक्त तो प्रगट करीत नाही तर त्याला त्रास आहे. पण ते सांगा कोणाला, कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला राहत नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते. आता काय बोलायचं, पोषण देऊ दे पण तू लावी ती कुठं, हा प्रश्न आहे ना. काय चाललंय महाराज, आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खाते. फेऱ्यान नवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का, मी फेऱ्यात लवली झोपलोच असतो ना. पण आता हे असंच आहे, याने काय होईल, काही नाही होणार. याने काय होईल, काही नाही होणार. याने काय होईल, काही नाही होणार. डेटॉल. यस, दिवाळी आली का एक जाहिरात उठलीच, शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का. हे आलाम काका कोण, हे आमचे लहानपणी बाळा, उठा उठा, मोती स्नानाची मरा. अरे आमचे खरे वाक्य तरी आम्हाला एवढी तकलीफ आहे, ते सगळं खोटं आहे पण कोणी बोला ना. आता तुम्ही सगळे मामाईला मला उत्तर द्या, तुम्ही सगळे मेकअप करता, काय अनुभव आहे तुम्हाला मेकअपचा. साधारणपणे 3 वेळा पावडर लावतो तुम्ही दिवसभरात. कोणत्या पावडरने तुम्हाला ताकद आली, नाही. जुन्या काय, मग हिंदीत एक शब्द आहे ना, दुनिया झुकती है. आता आमच्यासारखं खरं बोलतं तर तकलीफ होते, बाकी त्यांचं होत नाही. मग आपल्याला अटॅक येण्याचं कारण आहे का, इथं होतो आपण. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. Yes, तुम्ही काहीच बोला ना. Yes, when the thinking is high, Ebra, hey, when the thinking is high and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. तुम्ही हा म्हणले नाही म्हणले. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. टेन्शन घ्यायचं ना, हसत जायचं. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेले ना, 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही, फ्रेश रक्ताभिसरण क्लिअर झालं तुमचं.
कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही, एकदम पालथे मेंदूची नुसती हसणं. चला पुढं, तुम्हाला सरकायचंच कुठं. अंगातली ताकद जपून वापरा. 7 सांगायचे बरं ना. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. लक्ष्मी चंचल आहे. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. सच शिकलं. पैसा जपून वापरा. आणि 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायकवाडीने तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडे? 3 BHK 4 BHK. पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं हे मॅच सांगायची गरज नाही. बसलेल्या लोकांना 2च वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. बिचारा मेला आपला बाप. बिचारा साधा होता, भोळा होता. परत कधी येणार नव्हता. गेला आपला बाप. आपला बाप गेला मला. गेला आपला बाप. पुढे सांगू. नवरा बायको दोघांना कोरोना झाला. दोघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बरं एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघांनाही पाणी पाजायला मुलगा आला नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? ज्याला कोरोना झाला ना महाराज, त्याची मुलगी बापाचं तोंड पाहिला शेवट नाही आली. गाय मेले तर पुरले जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही महाराज. ज्याला कोरोना झाला त्याला दळण दिलं नाही लोकांनी. दळण त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या. हो, काट्या टाकल्या. गेली आई. महिला मंडळ 13व्याचे नैवेद्य केले. 13 कुत्र्यांनी खाली, पण माणसाने खाली नाहीत. लांबचा काळ. अंगातली पैसा, खिशातला पैसा जपून वापरा. महिला मंडळ तुम्ही कशातही पैसा घालू नका. लग्नात फटाके 80,000चे. नवरदेव बहिरा. आता तर तुम्ही विक्रम केलाय खर्चाचा. विक्रम. हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. आता तर नवीनच आयटम आणला महिलांनी यावर्षी. मेहंदी. अरे तुमचे डोके फिरले का काय? मेहंदीला लाख रुपये खर्च आहे. मेहंदीला नवरीची आई डान्सर आहे स्पेशल. खरं आहे का खोटं आहे बोला? मेहंदीला 80,000 खर्च. जेवण आहे 500 लोकांचं. कशाला? मेहंदीला. आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते कोण का काय म्हणते त्याला? कोण 10 रुपयाला येतो. अगं बाई, एक बादली भर मेहंदी घे. नवरीच बादलीतून वर काढ ना. काय करायचं? काय मेहंदी आहे. आणि नवरीची मेकअप जरा लग्नात कमी करा. नवरदेव फसला दुसऱ्या दिवशी. तो म्हणलं मला वाटलं कलवरी आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्न. इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खालून चमकी, इथं मधल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होते का व्याकरण शिकायला? एव्हा, तेव्हा, केव्हा. कशी वय टीममध्ये ती अडपटायची ती. एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या. एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या. वाव. पैसा दानात घाला, पैसा मानात घालू नका. शिका विचारे साहेबांचा एवढा मोठा भव्य दिव्य खर्च, पण फक्त समाजासाठी आहे.
चांगल्या ठिकाणी पैसे घाला, नको तिथं कशा. मला 31 वर्ष झाली महाराज झाल्याला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं उरली का इथूनच 2 घेऊन जायचं का नाही. दानधर्मात घाला. एखादा शाळेत अडला त्याला मदत करा, एखादा दवाखान्यात अडला त्याला मदत करा, एखाद्या मुलीचं आता CETचं ॲडमिशन अडलं 500 रुपये मदत करा. तिला 500 म्हणजे 5000 आहेत. गरीब आहे. आता समजा 10वीचे क्लास सुरू झाले, गरीब मुलगा आहे, 1 महिन्याची फी भरून टाका, 300 रुपये जातील, पण त्या मुलाला ते 3000 आहेत. चांगल्या ठिकाणी पैसा घाला, नको तिथं काय करा. काय करणार काय तुम्ही पैसे घालून मला सांगा. घेतले पैसे काय करणार तुम्ही, घातले पैसे. आता ते फ्लेक्स, आता लग्नांमध्ये ते हे बंद झालंय पत्रिका, आणि ते फ्लेक्स आलेत नवरा नवरीच्या फोटोचे बोर्ड. ते जरा माणसाच्या अवलादीचे लावा. एका बाजूला नवरदेवाचा फोटो लावा, एका बाजूला नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराय लावा, आई वडील लावा. काय तर नवरदेवाचा फोटो आहे दरिद्री फोटो, मला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला. आणि त्या नवरीचा फोटो, त्याचं मुंड कावळी ते. काही तर नवरीचे फोटो आहेत की बिंडोक आहेत, घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. नवरी पावर का कशी, काय आशीर्वाद द्यायचे आम्ही डोंबलं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या, झोप झाली TV पहा, TV संपला पेपर वाचा, वाचन संपलं ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचला झोपून घ्या, फिरून या, व्यायाम करा, सत्कर्म. 1 सेकंद वाया घालू नका. ही संधी पुन्हा नाही. भजने कीर्तन संपल्यावर 3 तास मोबाईल पाहतात. अरे भरमिष्ट आहे का काय तुम्ही. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे. किती झाले. 3 चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा, आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसांनी काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट जगा, काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने थोडंभर सोनं केलं तर बायको आहे त्याची, मिळाला असेल कुठं टक्का केला, मग तुम्ही गप्प बसायचं ना. कोण नशीब फुटलं, कोण तुमच्या नादी लागले, असं तरी माझ्या नशिबात पडला. बघा ना, महिन्यात फार घेतला घेऊ दे, पण 1.5 महिन्यात बँकेनं नेला तो हार. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा, त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन नाही. पडा, कामावरून येताना येऊच नका घरी, शिमेच्या नळीत झोपा, तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले, गाडी घ्या, दुश्मन उठले, चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय मत आहे. किती झाले. 5. आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का. हे इंद्रिकाचे वाक्य आहेत भाऊ, हे पुस्तकातली नाहीत, हे अनुभवाचे वाक्य आहेत. यातलं निम्म्यापेक्षा जास्त कीर्तन अनुभवाचं आहे.
पुस्तकातलं आहेच, ओवी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, पण अनुभव आहे. आणि आपल्या माणसाने थोडं बोललं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आता तरी पुढे नका करुणाचा युजाचा. आता तरी पुढे आधी उपदेश नका करुणाचा आयुष्याचा. अज्ञानाची मुळी तोडली की तुम्हाला ज्ञान येईल. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. पण तुम्हाला त्याच्याकरता लग्नाच्या अगोदर मुलगा झाला पाहिजे. तुमचं डोकंच बंद झालं. तुम्ही लगेच म्हणाल खाली जाऊन बोलले. खाली जाऊन नाही बोलले. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आज तुम्ही मी सगळे कशात गुतेले? माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आणि बोध कोणता माहितीये? मीच वासुदेव आहे. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका कोणती? ज्ञानराज माझी, योगाची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृतानुभव आला, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी आली, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला. आणि आज तुमच्यासाठी कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. आणि पाया पडून सांगतो, सगळ्यात अवघड ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. जरा भजने बिजने इने करी बिने करी, जरा टाळकरी बिळकरी नीट आहे का? इथं कीर्तनकारांना हरिपाठ येईन. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं? मी शिव्या कोणच्या खाऊ? मी काय उक्त घेतलंय का? नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, विश्वाची. महिला मंडळ तुमचं लहान पोरग पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. बा 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 आणि बाबा म्हणल्यावर किती आनंद होतो. मग ऐकायचं वाक्य, तुमचं पोरग बाबा म्हणल्यावर तुम्हाला जेवढा आनंद होतो ना, ज्ञानेश्वरीची ओवी मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबा राहायला तेवढाच आनंद होतो की माझं लेकरून ज्ञानेश्वरी. ब्रेनचा शोध लागला, मेंदूचा शोध लागला, अटेंगचा शोध लागला. एज्युकेटेड लोक नीट आहे का? सर्व्हिसवाले चंद्रावर माणसं गेली, मंगळावर गेली असं म्हणतात. त्याचं तुमचं तुम्ही पहा. आत्तापर्यंतच्या इतिहासात पृथ्वी निर्माण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कुणाला करता आलं नाही. एवढं विद्वान ग्रंथ. ज्ञानेश्वरीचं खंडन नाही. आता याच्यात निम्मे निघतील, पसायदान पाठ नाही अशी. ज्ञानेश्वरी येते ती काय ती गाणी बिणी जाऊ दे, सकाळी येते दुपारी जात्या. हे गाणे चित्रपट हे किरकोळ गोष्ट आहे. किती भारी चित्रपट निघाला तर लोक डबल पाहत नाही. किती भारी गाणं निघलं तर 10 वाक्य 10च्या पुढे ऐकत नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिला नवा अर्थ आहे. आता पुढचं वाक्य तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरी देवर ठेवून तिचे दर्शन घेतलं तरी ताकद आहे. आता पुढे सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ इतकं बारीक आहे, इतकं बारकं बाळ आहे की ते बाळच 15 वर्षाचं आहे. त्याचं वाङ्मय काय असेल? Gana, Dani Paya,
ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांची बहीणच ही आहे. हिचाच नवरात्र उत्सव आहे. कुणाचा? देवीचा. हे नंगाट घर आहे. ही लई नंगाट बाई आहे. देवी देवी. हिचा नवरा एक पट, ही दुप्पट. हिचं पोरग तिप्पट. पोरग फिरतं नंदीवर, पोरग फिरतं उंदरावर. हिचा नवरा फिरतो नंदीवर आणि ही फिरती वाघावर. महिला आरक्षण हिनंच काढलं. आता हे लोक म्हणत नाही, पहिली महिलांना पहिल्यापासूनच किंमत आहे मला. आता एवढं लोक डळमळीत वर फट्या वाक्याचा अर्थ लावून बोंग्या करून देत्या. नाही तर पहिल्यापासूनच आहे. तुम्ही अभ्यास करा. शंकर कशावर फिरतो? नंदीवर. बरोबर आहे. आणि त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? मग महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. आणि पार्वती पहिल्यापासून माझंही तेच आहे. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला. शंकर भरितो नळाव पाणी. नंगाट गिराई केलंय. आणि ही देवी नाहीये, आधी माया शक्ती आहे. वा वा वा. हिचा नवरा एक पट. हिचा नवरा तर इतका खट्याळ. तिची बायको मेली. बायको पूर्वीला बायका करायचे लोक असं म्हणतात. करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको जे राहिले काहींचे मंगळवारी झाले आणि गुरुवारी नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. तो एक तमाशा आहे. आता याची बायको मेली. कोणाची? शंकराची. महिला मंडळी, ही बाई इतकी नंगाट आहे देवी. हिनं देवाकडून करार करून घेतला होता, मी कोणताही अवतार जरी घेतला, नवरा माझा भगवान शंकरच. ते जमणार नाहीत. ते आहे ना, आम्ही एका वर्गात असं नाही. पार्वतीचं नाव शंकराची बायको मेली. ती काय रडलं बिडलं नाही. ती काय आपल्या फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, रडलं बिडलं नाही. आता आम्ही तर मोबाईलच वापरते नाही. मी इतका सुखी आहे महाराज. कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, स्पिन टच नाही, काही नाही. मी हा मोबाईल एकाच सुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही. कोणच्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं मिळालं, त्याच्यावर 2 वर्ष जाते नाही. आणि आपल्याला काही माहीतही होत नाही. काही माहीत व्हायचं कामच नाही. मोबाईलच नाही. नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असतंय. कोंबडीनं अंडं घातलं बाई, आमच्या कोंबडीनं अंडं घातलं तरी राहत असं मग नाही. आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. अहो त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण हा कट्टर भक्त कोणचा? रामाचा. बाकीचे सगळे देव, हा पठ्ठ्या महादेव. आणि रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही. गाड्यानं भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण हिच्या नवरे का माणसं मारायचं खात आहे. चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो. आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईना. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईना का? वरलाही लफडेत पाहणार. ते मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्या. हे गेले म्हणले बोला. अहो माणसंच वर येईना. हे म्हणले बस शंकर करते भजन. आणि भजन बंद झालं. जिथं भजन चालते तिथं या मला जाता येत नाही. बस माणसं नेताच येत नाही. मग हे म्हणले बस शंकर बिघडलं असं काहीतरी करा. म्हणले बायको करून द्या त्याला. मी लोक पहिल्यापासून आहेत महाराज. हे मेले नाहीत. गेले हे गेले शंकराकडं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय. तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. मी सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय पायाच बघाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराया नंदीवर, आणि खातं माणसं संपवणे. ही आलती हिमालयाच्या पोटी, राजदक्षाच्या पोटी. कोण? पार्वती. तिच्या बापाला सांगितलं आता हीच मुलगी द्यायची. लग्नाची तयारी. राजदक्षानं पतसंस्था वगैरे काढली, लॉन्स वगैरे घेतलं. 13% पतसंस्था वगैरे काढून भारीतला डीजे बिजे, सत्काराचे फेटे बिटे, हळद मेहंदीची तयारी केली. शालू घेतला का तुम्ही लग्नात? शालू केवढ्याचा?
25,000 होता. लबाड बोलू नका, देवी पुढं बसले तुम्ही. केवढे? हां केवढं था? 2 लाख. हां बरं जाऊ दे. तुम्ही नेसले किती याला? 20,000चा शालू घेऊन यज्ञ नेसण्यापेक्षा 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असती. कोणशी धावपळ सुद्धा नसती झाली. आपल्या लोकांना पैसे कुठं घालावं हेच कळत नाही. आले लग्न जमलं, नवरदेव सजवला. कसा सजवला माहिती का? भस्म, साप गळ्यात, टाईट नवरदेव. आणि नवरदेव डोळेच उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले झटे करता कोण? नवरदेव डोळे उघडी ना. नवरदेवानं उघडले डोळे, वराडच नाही. त्यानं दिली आरुळी, अख्खी भूतं गोळा झाली. म्हणजे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, गाडीनं उडवेल. वराडाची फुल ट्रक घुसली मंडपात. निमा मंडप उडून गेला. अख्खं वराडच भूत. लोक म्हणले नवरदेव असाय तर वराड कसं असं? मग शंकराने भूतांना सांगितलं तुम्ही घरी जा, माझं लग्न नाही होणार. माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जागणारच नाही तर काय. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही जाणार नाही. शंकर म्हणले लग्न होणार नाही. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कधी? मग शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. आणि वर वावळायची पाळी आली. आता वर वळी ती नवरीची आत्या. आत्याजवळ येते ना, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबाने सलाम घातला. नवरीची आत्या जागेवर मेली रे, जागेवर मेली. आरडली नाही, वरडली नाही. त्याच साडीवर गेली ग बाई, त्याच साडीवर गेली. वर वावळणीची साडी घेऊ नये. ज्याने घेतली त्याने उद्या परत द्या बाई, नाही तर. शंकर नवरदेव झालं, लागलं लग्न. कसं लागलं? या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुतिभिः देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्याबाप शुभमंगल सावधान. पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काही वाजत गाजत, देवाचं बासिंग देवाचं लागत, देवाचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. लागलं लग्न. नवरी गेली नवरीच्या घरी. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता तुम्ही बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. गेलं लग्न लागलं. पार्वती गेली नवऱ्याच्या घरी. नवऱ्याचा अपमान झाला.
बापानं केला, तिने आग्नीत उडी टाकली, ते शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तिपीठं, आणि त्यातली 3.5 महाराष्ट्रात आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वणी. आणि ती देवी विचारे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तिचा नवरात्र केला. आणि म्हणून त्या देवीचा जो माऊलीने लिहिलेला जो हरिपाठ आहे त्याची कीर्ती जरी गायली तरी, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती 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 मुखे जरी गाय, पवित्राची होय देहाचा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देहाचा, पवित्राची होय देहाचा, पवित्राची होय देहाचा. हो 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 हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हो हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठाची कीर्ती जरी मुखानं गायली तरी देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. साबणाने चमडं स्वच्छ होईल, हरिपाठाने अंतकरण स्वच्छ होईल. साबणाने याचा सेंट येईल याचा, पण हरिपाठाने मृत्यूनंतरही कीर्ती राहील. हरिपाठ पाठ करा. ज्ञानेश्वरी महिला मंडळ देव घरात ठेवत जा. वाचू नका, कारण आपल्याला मालिकांमुळे वेळच कुठे. अहो आपल्यावर शिट्ट्या मोजायची पाळी आली आहे मालिकेपायी. मालिका घेऊन बाईको रिमोट हातात घेऊन बसते. आपण म्हणलं 2 झाल्या, आता 1 राहिली, तिथं उभे राहा, तेवढी उभे हवे तेवढी बंद करा. नेमके आता ते हाताशिकत 3 बायकांची कथा झाली. रंगलेली माणसं आहे आपण मालिकेत. आम्ही हरिपाठात रंगत नाही, मालिकेत रंगतो. आम्ही भजनात रंगत नाही, आम्ही नको तिथं रंगतो. पण पाया पडून सांगतो, शेवटी फळ आहेच. माना नाही तर नका मानू. एवढं पुण्य विचारे साहेबांनी कमवलं ना, या पुण्यावर कधी कमीच पडणार नाही. आता 8-9 दिवसाचा कार्यक्रम एवढा मोठा कोण करणार? कोणाला वेळ आहे भाऊ? इथं बापाचा दावा घाले ना लोकांना वेळ नाही सध्या. लोक आता उगाच तुम्ही एवढे आजच बसले असते कीर्तनाला, एवढं टाईम. आणि आज कोणाला खरं सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे? अजून वाजले किती? 10. अजून किती? अजून काय विचार आहे? अरे 2 तास झाले माया पुढे बसून तुम्हाला. आता कवर बसवायचंय अजून? म्हणजे ह्या देवीची जी सेवा केली ती सेवाच पुण्य झालं. आणि हेच पुण्य विचारे साहेबांच्या पाठीमागं उभे राहणार. तुम्ही बारीक अभ्यास करा. मला थोडं मागं न्यायचं आहे. हरिपाठाची कीर्ती का? महिला मंडळ आता सुट्ट्या लागल्यात पोरांना. सुट्टी लागली का तुला? परीक्षा संपली का? तुला काय माहिती? संपली. आता सुट्टी किती दिवस आहे? गावाकडे जायचं की इथंच राहते? आता ह्या पोरांना सुट्टीमध्ये हरिपाठ शिकवलं पाहिजे, पसायदान शिकवलं पाहिजे. इथून पुढच्या पिढीला विज्ञानाबरोबर आध्यात्मिक शिक्षण दिलंच पाहिजे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल
तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल आणि संस्कारक्षम पिढी बनवायची असेल तर अध्यात्मच घरात पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? विज्ञान कोणी नाकारत नाही, पण विज्ञान हे अध्यात्माशिवाय अंधारात आहे. आपण म्हणतोय रामाने पूल बांधला, रामाने बांधलेल्या पुलावरून वानरं गेली, पण तुकोबारायाने बांधलेल्या गाथा नावाच्या पुलावरून अख्खं जग ठरलं. आता आमच्या पुढे प्रश्न पडेल, गाथा म्हणजे काय? अजून 5 वर्षांना जग इतकं पुढे जाणार आहे. थिगल हा शब्द शिक्षक गुरुजी विद्यार्थ्याला शिकवणार कसा? थिगळ सांगा ना, काय थिगळ म्हणजे काय? थिगळ फाटलेलं कपडा नाही. आपण लहान असताना चड्डी जर फाटली तर आपली आई सुईने शिवत होती आणि त्याला फिट करत होती. याला म्हणायचं. आज थिगळ कुठे? आज जग इतकं माजाटलंय, चांगल्या चड्ड्या फाडून हिंडत आहे. किती भिकार अवलादीची लोक आहेत पहा तुम्ही, इतकी दरिद्री. आता एक चड्डी आली कुठून नालायकाने काढली, इथं कापित आहे, इथं कापित आहे, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप, हिंड, नाही तर रविवारी घालूच नको. मग आता मला सांगा, थिगळ हा शब्द शिकवायचा कसा? अजून 5 वर्षानं जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली, बैलगाडी त्याला लाकडाची बनवून आणावं लागेल. याला बैलगाडी म्हणत, मुलांनो याला बैलगाडी म्हणत. मग मुलं विचारणार, गुरुजी याला काय चुपत? मग गुरुजी म्हणणार बैल. मग एका गाडीला किती बैल चुपत? 2. मग आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार कशावरून? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यात बैलात काही, म्हणून आता 1 बैलाची गाडी आली. आता जवळजवळ सगळ्या गाड्या 1 महिन्याच्या आहे. मग विचारे साहेबांनी आयोजित केले कार्यक्रमात सगळ्यांनी उद्यापासून 5 मिनिटं काम करायचं. सांगू महिला पुरुष सांगू? एक 5 मिनिटं तुम्ही फक्त देवघरात बसायचं रोज. देवन आपच पाहिजे फक्त, कुणीच नाही. देवन आपण. आणि असं दरिद्रेवन नाही बसायचं देवा पुढं. फ्रेश. आता मी सकाळपासून 31 आहे तरी फ्रेश गेले, असं दरिद्रेवन नाही. आणि बोलायचं देवाशी मस्त. जनाबाईनं काय दिल्या? शिव्या दिल्या ना. सखूबाईनं आपल्या जिजाबाईनं काय दिल्या? शिव्या. आपल्या शिव्या नाही द्यायच्या. बोलायचं देवाशी. बोलाल का आजपासून? मी सांगतो असंच बोलायचं ना. असं दरिद्रेवन नाही बोलायचं देवाला. काय करू देवा, फाशी घे. काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय. काही ते इतके दरिद्र आहेत. काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, देव म्हणले तुझं कानपण आणू का? तुला बायको मॅच द्यायची. तू काय येणा मिळाय का काय? असं नाही मागायचं. देवाशी बोलायचं. बोलाल का बरं? मस्त बोलायचं. आपण आणि देवच पाहिजे दोघे जण. देवा असं लाडात घ्यायचं देवाला. देवा ए देवा. कधी पहा बरं, मूर्ख पोरगी दरिद्री